लग्नासाठी मॅट्रिमोनियल साइटवर विश्वास ठेवणाऱ्या एका घटस्फोटित महिलेची धक्कादायक फसवणूक समोर आली आहे। पहिली पत्नी जिवंत असतानाही ती मृत झाल्याचे सांगून एका व्यक्तीने दुसरे लग्न केल्याचा गंभीर आरोप आहे। एवढेच नाही तर लग्नानंतर हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीचाही आरोप समोर आला आहे। ऑनलाईन मॅट्रिमोनियल साइटवरून जुळणारी नाती किती सुरक्षित आहेत हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे। नागपूरमधील एका 31 वर्षीय घटस्फोटित महिलेने पूर्ण विवाहासाठी जीवनसाठी मॅट्रिमोनियल ॲपवर प्रोफाईल तयार केले होते। याच माध्यमातून तिची ओळख राघवेंद्र युधिष्ठी अवस्थी नावाच्या व्यक्तीशी झाली। आरोपीने स्वतःचे पहिले लग्न झाले होते, मात्र पहिली पत्नी मृत झाल्याची माहिती महिलेला दिली। त्याच्या बोलण्यावरून विश्वास ठेवून महिलेने त्याच्यासोबत विवाह केला, मात्र लग्नानंतर सत्य समोर आले। आरोपीची पहिली पत्नी जिवंत असल्याचे उघड झाले। दुसरे लग्न करण्याच्या उद्देशाने आरोपीने आणि त्याच्या कुटुंबियांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। पीडित महिलेच्या तक्रारीनुसार लग्नानंतर काही दिवसांतच हुंड्यासाठी दबाव टाकण्यात आला। आरोपी पती, त्याची आई आणि बहीण यांनी पैशांची मागणी करत मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे। हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने महिलेला मारहाण करण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने यशोधरा नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संपूर्ण प्रकाराची तक्रार दिली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी राघवेंद्र अवस्थी याची आई आणि बहीण याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह हुंडा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। विशेष म्हणजे पोलिसांनी या प्रकरणात महत्त्वाचे आवाहनही केले आहे। आरोपीने अशाच प्रकारे इतर महिलांचीही फसवणूक केली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। जर कोणत्याही महिलेला या आरोपींकडून खोटी माहिती देऊन फसवले गेले असेल तर किंवा हुंड्यासाठी छळ करण्यात आला असेल तर त्यांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे। आरोपी राघवेंद्र अवस्थी तसेच त्याची आई व पत्नी, आई व बहीण यांनी पीडित फिर्यादीला आरोपीची पहिली पत्नी जिवंत असताना देखील मयत असल्याचे सांगून व तो घटस्फोटित असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन करून तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले व त्यानंतर तिच्याशी लग्न करून व ते लग्न करण्यासाठी पीडितेकडून 14,80,000 रुपये घेतलेत व त्यानंतर देखील आरोपीची स्वतःची जिम आहे व जिम डेव्हलप करण्यासाठी पीडितेकडून आणखीन हुंडा मागणी करत होता। त्यावरून पीडितेला आरोपी, त्याची आई व बहीण यांनी देखील मारहाण केलेली आहे। पीडितेच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 34, 82, 85, 318 व हुंडा प्रतिबंधक अधिनियम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणात आरोपी राघवेंद्र अवस्थी याला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीला मान्य न्यायालयात हजर करून पुढील तपास करण्यात येत आहे। नागपूरच्या यशोधरा नगर परिसरातील या प्रकरणाने खळबळ उडाली असून पोलिसांनी पतींसह कुटुंबियांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मॅट्रिमोनियल साइटवर तयार होणाऱ्या नात्यांमध्ये विश्वास हा सर्वात मोठा आधार असतो, मात्र खोटी माहिती देऊन लग्न करणे, हा छळ करणे हा गंभीर गुन्हा आहे।